प्रभाग 10चे उमेदवार म्हणून आपण आता पुन्हा एकदा मागच्या वेळी पण आपण उभे होता, काही थोड्या प्रकारे आपण तो पराभव झाला होता आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने आता उतरताय, काय भावना आहे? खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं का आम्ही खरंच नगरसेवक आहोतच. मी नव्हते, दादा होते, पण मी नव्हते तरी मला वाटत होतं मी 100% नगरसेवक आहे. आणि मला कितीतरी लोकांनी वल्गना केल्या का तुम्हाला तिकीट देणारच नाही, पण आज आमच्या प्रशांत दादांनी आणि आमच्या प्रीतम दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला. आणि माझी प्रभाग 10ची जनता 100% माझ्या पाठीशी आहे. आज मी प्रभागमध्ये फिरलेच नाही, पण तरी माझ्या माता भगिनी आज तुम्ही बघितल्या असत्या की न बोलवता एवढ्या माता भगिनी जर माझ्यासोबत आहेत. माझे सर्वच बंधू असतील, माझ्या काका आजोबा जे आपले सगळेच नागरिक प्रभाग 10चे ते सर्वच माझ्यासोबत आहेत. आणि मला वाटतं यावेळेस माझा 100% विजय हा पक्काच आहे. जनतेने तुम्हाला का स्वीकारावं? जनतेने मला स्वीकारावं कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असतो तो काम करतो. मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हता तरी मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध असते. महिलांचे कुठलेही प्रश्न असू देत, मी पोलीस स्टेशन असेल, काय शाळेची कामं असतील, पोरांसाठी काही ना काही करत असते मी. आणि हॉस्पिटलची बिलं हे मी नेहमीच करत असते, कारण आपल्या हातात सही नाही की मी काय कॉन्क्रीट विक्रीट करू शकते. पण मी प्रत्येक माझ्या प्रभागातच नव्हे पूर्ण कलंबोलीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असते. ठीक आहे, राहून गेले तेही सांगून घ्या, कुठल्या नवीन कामाला सुरुवात करण्यात येणार तेही सांगा. महत्त्वाचं खरं तर आपल्या मीडियाचा प्रथमतः मी आभार मानतो. आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आपण एवढा वेळ थांबलात. आपल्याला मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कलंबोलीमध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही कामासाठी कुठला अजेंडा घेऊन ठेवला आहे. अहोरात्र दिवस रात्र फक्त आणि फक्त कलंबोलीचा विकास हेच केलेला आहे. याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे काही नाही. तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पाहिलं असेल, याच ठिकाणी मी आंदोलन आणि बेमुदत उपोषणाला बसलो होतो. त्या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून कलंबोलीतल्या बरेचसे कळंबोली गाव असेल, इतर सगळ्याच गोष्टी असतील, बरीचशी कामं ही मार्गी लागलेली आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्या निवडणूक कार्यालय जो आहे या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे मंगल कार्यालय जो आहे आमच्या समर्थ मंडळाला सुद्धा त्याची प्रोसेस जवळजवळ 99% झालेली आहे. म्हणजे असे अनेक काम आज रस्ते असतील, गावातील पाण्याची टाकी असतील, गावातील रस्ते असतील, सेवर लाईन असेल, ह्या इतर सर्वच कामं भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याच्या अगोदर गेलं का तर एक लढवया कार्यकर्ता, लढवया रोकटोक बोलणारा, लढवयाच्या माध्यमातून बऱ्याचशा मी हे दिली, आपल्या सर्वांच्याच चॅनलच्या मधून दिली. मला असं वाटत नाही का इतर कोणी कामं केली, पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तुम्ही साक्षीदार द्या ठिकाणचे. आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामधली फक्त 2 महत्त्वाची जास्त कामं आहेत, ती म्हणजे विकासाच्या बाबतीत. एक तर होल्डिंग पॉईंट मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादांनी ताबडतोब तो मंजुरी दिला. हे क्रीडांगणचा म्हणजे ज्या पद्धतीनं क्रीडांगण या मुलांना खेळण्यासाठी पाहिजे. आपण एवढ्या वर्ष बघितलं जवळजवळ 30 ते 40 वर्षाला शिटकोणी फक्त क्रीडांगण आरक्षित करून ठेवलं आहे. परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणाला जात असतात, पण त्यांना ज्या पद्धतीचं एक प्रॅक्टिसला क्रीडांगण पाहिजे असतं तो त्या पद्धतीचं क्रीडांगण आहे. तिथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व, त्याला चांगल्या पद्धतीचं एक ॲडव्हान्सर भेटला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी क्रीडांगण मंजूर दिला. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कलंबोलीमध्ये जो होल्डिंग पॉईंट आहे, कलंबोली प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा साठा होता. आता आपण पाहिलं असेल यावर्षी पाणी साचलं नाही, त्या होल्डिंग पॉईंटला सुद्धा मंजुरी दिली आणि तिकडे जवळजवळ 105 कोटी रुपयाचा आदरणीय आमदार साहेब याच्यामधून मंजुरी दिली. आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ जे ट्रान्सफॉर्मर बसवलेलं पाण्यासाठी त्याच्यामुळे कलंबोलीमध्ये पाणी भरला नाही. आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला तलावासारखा हा एक कलंबोलीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कलंबोलीतला मार्केट रेट जो रेडी रेकनर रेट आहे ना तो सुद्धा त्या होल्डिंग पॉईंट सारख्या माध्यमातून क्रीडांगणासाठीमधून वाढणार आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजुरी दिली. अजेंडा खूप आहेत युवकासाठी. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी IT क्षेत्र बनतोय, एअरपोर्ट आला आहे, महानगरपालिका नव्यानेमध्ये तर हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची आहे. याच्यात तुल मात्र शेतकऱ्यांना अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं. आणि आज त्यांच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर त्याच्यामधून वेगवेगळे कामाला मंजुरी मिळते. एवढं आजच्या मध्ये एअरपोर्टचा तुम्ही मुद्दा काढला, विरोधांनी तोच मुद्दा उचलला की दिवा पाटील यांचं नाव त्याला द्यावं असे जे मुद्दे आहेत त्यांनी छेडलेले आहेत. त्या मुद्द्याचा कुठेतरी तुम्हाला फटका बसेल असं वाटते का? तुम्हाला सांगतो आता एवढा मोठा मी माणूस नाही आहे, साधारण दर्शकसाठी उभा राहिलेला आहे. एअरपोर्ट हा विषय
वरच्या लेवलचं आहे. सरकार त्यावेळेस त्यांचं पण होतं, त्यांना याची भूमिका सुचली नाही. मी बोललं नाही पाहिजे, पण तुम्ही विचारला प्रश्न म्हणून सांगतो. सरकारमध्ये ते होतेच ना, आपल्याला दिवा पाटलांचं नाव देण्याला अडचण कुठे होती? विरोधकांकडून तुम्ही का ते- प्रचारामध्ये हा मुद्दा येणार आहे. मला म्हटलं आलं तर विरोधकांनी विचार केले, आपण दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी ठराव का नाही घेतला इथे? दुसऱ्या कोणाचा ठराव घेण्यासाठी काय गरज पडली आपल्याला? घेतले काय? राजकीय लढा ही विकासात असावी, समाजकार्यात असावी. पण कुठेतरी तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा सोडल्यानंतर आपले काका यांच्यावरती जी निवडणूक लढवण्याची वेळ आली, तुम्ही जर सोबत असतात तर आणखी त्या निवडणुकीला मजा आली असती. काय सांगता येईल? खरं तर बघा, कुणावर कसली वेळ येत नसते. याचा अजेंडा फिक्स आहे. माझा अजेंडा फिक्स आहे विकास. गेले मी माझ्या 2017ला निवडणूक लढवली, त्यापासून तर आतापर्यंत माझे जवळपास 2 कार्यालय या ठिकाणी आहेत. सकाळी आणि रात्री 12 वाजेपर्यंत एक कंटिन्यू कार्यालय. रात्री 2 वाजता कोणी फोन केला, 3 वाजता फोन केला तरी मी कंटिन्यू होता. मला लोकांची सेवा करायची आहे, मला लोकांची कामं करायची आहे. जनतेची कामं करण्याचा एक मनाला शेवटला का सोशल वर्क प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा असतो. राजकीय अजेंडा माझा नाही. माझा सोशल वर्क 95% मी सोशल वर्क करतो आणि सगळी कळंबी जनता जातात. म्हणजे कुणावर काय पर्याय असेल, मला कुठेतरी विकासाच्या बाबतीत, कळंबीच्या प्रश्नाबाबतीत हे विषय बाकी होत नव्हतं. ते कमी म्हणजे लोकांचे काम होण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा. तुम्ही प्रवेश केलाय, परंतु मूळ जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत का तुमच्यावर? काही जणांना डावलले पण. मला सांगतो 1000% आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी माझ्या जनसंपर्काच्या उद्घाटन प्रसंगी आले. तुम्हाला खरं सांगतो, ज्या दिवशी उद्घाटन होतं त्या दिवशी सर्वच नगरसेवकांना, आजी माजी नगरसेवकांना आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी मुंबईला बोलतो, सर्वच तिकडे होते. आमदार साहेब तिथे होते. सर्वांना बोलून सुद्धा शेवटला इथे आपल्या कार्यकर्त्याचा, आपल्या नगरसेवकाचा जनसंपर्क आल्याचा आदरणीय आमदार साहेब तिथनं म्हणजे तुम्हाला 35 मिनिटाच्या अंतरावर आमदार साहेब या ठिकाणी पोहोचले माझ्या कार्यालयाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी नंतर नगरसेवक झाले. आमदार साहेबने भाषणात सांगितलं का भगत साहेब, आपण या ठिकाणी पक्षप्रकारे आमचे कळंबोलीत नाही तर पनवेलची लोकांना चांगलं झालं, पनवेलची लोकही खुश आहेत. त्याच्यामुळे नाराजगीचा विषय नाही. भारतीय जनता पार्टी सर्वच माझ्या बाजून. दादा प्रभाग 10च्या उमेदवारीमध्ये अशोक मोटेंनी खरं तर त्याग केला. खूप त्यांचा संघर्ष बघता येईल या ठिकाणी. त्यांनी स्वतःची उमेदवारी खालसा केलेली भारतीय आहे. जनता पार्टीचे कार्यकर्ता सच्चे कार्यकर्तेच आहेत, म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मोठे साहेबांसारखा खाते त्यांनी उमेदच टाकली ना. जर आपल्या महायुतीमध्ये एकत्र होऊन जर आपल्या विकासाला चालना भेटत असेल, आपली महानगरपालिका आपल्या महायुतीची येत असेल, तर माझ्यासारखा कार्यकर्ता एक पाऊल मागे घेऊन पुढे काम करणार. अशा तुमच्या पक्ष प्रवेशामुळे त्यांना थांबावं लागलं असं काही नाही. त्यांनी स्पष्टपणे माझ्याशी केले, दादा तुमच्यासारखा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळे आम्ही खुश आहोत. आणि तुमच्यासोबत उशीर झाला तुम्हाला, तुम्ही तुमच्यासारखा कार्यकर्ता 5 वर्षा अगोदर जर आमच्याकडे आला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. विकासाचा महामेरू म्हणून अशोक मोठे यांच्याकडे कळंबोलीमध्ये पाहिलं जातं. जर सत्ता आल्यास अशोक मोठे यांना कॉप करण्याची संधी जर मिळाली तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार? माझ्यासारखा खुश माणूस कुठं होणार नाही. ओके. कडनं जे काय शक्ती प्रदर्शनात आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आणि मंडळ अध्यक्षांच्या चेहऱ्यावर एक वेगळा कॉन्फिडन्स दिसते. काय भावना आहे? आज पक्षाने जे सर्व उमेदवार निश्चित केले आणि त्यांचे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच प्रभागातून चांगला असा नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. आज आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी जी केलेली कामं आणि त्यांच्यावर टाकलेला विश्वास, त्याच्यामुळे आज जनतेने आज विजयाची पताकाच फडकवल्यासारखा आज आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. महाविकास आघाडीने आरोप केलेला आहे की यावेळी ठेकेदारांना कुठेतरी घरचा रस्ता दाखवायचा असे आरोप केला जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील. आरोप करायला आता विरोधकांचं दुसरं कामच नसतो. विरोधकांना फक्त आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाही. परिस्थिती त्यांची अवघड झालेली आहे. आजपर्यंत देखील, आज सकाळपर्यंत त्यांच्याकडे उमेदवार देखील भरायला तयार नव्हते कोणी. आणि त्याच्यामुळं कोणतेही आता आरोप केल्याशिवाय त्यांना माहिती आहे, जनतेला देखील माहिती आहे की काय कोणता पक्ष किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि कोणते लोकप्रतिनिधी जनतेसाठी सातत्याने काम करतात. आज कोणीही आलं आणि किती वल्गना केल्या तरी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व सक्षम असेच उमेदवार दिलेले आहेत. काय विजन घेऊन मध्ये आपण पनवेल महानगरपालिकेमध्ये होतात तरीही कळंबोलीवासियांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे. आपण असताना सुद्धा या ठिकाणी विरोधकांना असतील आपल्याला मोर्चे काढावे लागले. यासाठी पाण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना काय असणार आहे? पाण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल, MGP असेल, सिडको असेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान तिघांनी मिळून पनवेल महानगरपालिका नावाशेवाचा टप्पा 3 जो आहे त्यांचा तो पूर्णत्वास आलेला आहे. आणि मार्च ते एप्रिलपर्यंत त्याच्यामुळं पूर्ण कलंबोली, कामोटा, खारघर वासियांना नक्कीच पाण्यापासून सुटका झालेली मिळेल. काय विजन घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहात? नवीन काय करण्याची योजना आहे का?
आज कलंबोलीसाठी आम्ही जे कलंबोलीतील युवा आहेत त्यांच्यासाठी सर्वात चांगलं असं क्रीडा संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सेक्टर 19 प्लॉट नंबर 2C येथे आताच मंजूर झालेलं आहे ते मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या जोरावरती आम्ही युवकांसाठी जे काय केलं आहे ते लवकरच जनतेसमोर येईल. महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय काय ठरवले का काय करणार? महिलांसाठी सातत्यानं केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना आमच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील, आमचे सर्व कार्यकर्ते असतील, जशी लाडकी बहीण योजना असेल, आता ज्या रोजगाराच्या ज्या महिलांना घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, त्या देखील आता आम्ही पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून त्या वाटप करण्यात आलेलं आहे.